नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जीमेल आय डी एका मिनिटात कसं क्रिएट करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता तुमच्या स्मार्टफोनमध्ये, लॅपटॉपमध्ये, पीसीमध्ये. तर मित्रांनो, ही जीमेल आय डी कंपल्सरी असते आपल्याला. आपण जर इंटरनेट चालवायचं असेल आपल्याला स्मार्टफोनमध्ये, लॅपटॉपमध्ये, पीसीमध्ये कुठेही, तर आपल्याला जीमेल आधी लॉग इन करावं लागतं मित्रांनो. नंतरच आपण पुढची प्रोसेस त्याच्यात करू शकतो मित्रांनो. बघा मित्रांनो, याच्यात आपल्याला एका मिनिटात याच्यात दोन ऑप्शन असेल मित्रांनो, एक विदाऊट फोन नंबर आणि एक विथ फोन नंबर. याच्यात आपल्याला विथ फोन नंबर कसं आपण जीमेल आय डी क्रिएट करू शकतो. बघा मित्रांनो, प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरत असेल किंवा कुठेही आपण ॲप्लिकेशन ऑनलाईन करत असेल तेव्हा आपली जीमेल आय डी मागितली जाते मित्रांनो. त्या जीमेल आय डी आता जीमेल आय डी ही इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, आपण स्वतः क्रिएट करायचे तर आपण काय प्रोसेस असते ती सुरुवात करू मित्रांनो. बघा, तुम्हाला गुगल क्रोमवरती यायचं आहे. गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला इथे साइन इन बटन दिसत असेल, इथे टॅप करायचं आहे मित्रांनो. इथे टॅप केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल बघा, चूज एन अकाउंट. तुम्हाला हे बघा, ऑलरेडी माझं जीमेल लॉग इन केलेलं होतं त्याच्यामुळे दोन जीमेल दाखवतो मित्रांनो. तुम्ही युजर अनदर अकाउंट इथे टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंट असं ऑप्शन दिसेल, तिथे टॅप करायचं आहे. आता तीन ऑप्शन त्याच्यात दिसेल, एक बिझनेस असेल, एक मुलांसाठी असेल आणि एक पर्सनल साठी. तर तुम्हाला कोणतं जीमेल क्रिएट करायचं आहे पर्सनल यूज साठी तुम्ही इथे टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमचं फर्स्ट नेम फिलअप करायचं आहे. फर्स्ट नेम फिलअप केल्यानंतर तुमचं इथे लास्ट नेम फिलअप करायचं आहे. लास्ट नेम फिलअप केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे मित्रांनो. हे नेक्स्ट केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल, बेसिक इन्फॉर्मेशन फिलअप करायचे, तुमचं मंथ सिलेक्ट करायचे मित्रांनो. इथे मंथ सिलेक्ट केल्यानंतर डे सिलेक्ट करायचे तुमचं. नंतर तुमचं इयर्स इथे फिलअप करायचे मित्रांनो. आता इयर्स फिलअप केल्यानंतर तुमचं फिमेल आहे का मेल आहे ते तुम्ही याच्यापैकी दोघांपैकी एक सिलेक्ट करून घ्यायचंय. नंतर नेक्स्ट करून द्यायचंय मित्रांनो. हे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक दोन जीमेल दिसेल. हे गुगलवरती ऑटोमॅटिक हे क्रिएट झाले मित्रांनो. तुम्हाला जर आवडत असेल दोघांपैकी ते तुम्ही चॉईस करू शकता आणि तिथे टॅप करून तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट करू शकता मित्र. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे क्रिएट युअर ओवन जीमेल ॲड्रेस. आता तुम्ही स्वतः तुमच्या कोणत्या नावाने तयार करायचे तुम्हाला जीमेल, तर तुम्ही इथे टॅप करून तुमचं जीमेल क्रिएट करू शकता मित्रांनो. बघा, मी इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला एक जीमेल क्रिएट करून दाखवतो. हे बघा, आता माझ्या पद्धतीने मी हे तयार केलंय. आता नेक्स्ट करायचे मित्रांनो. हे नेक्स्ट केल्यानंतर क्रिएट अ स्ट्रॉंग पासपोर्ट. आता पासपोर्ट तुम्ही स्वतः स्ट्रॉंग क्रिएट करायचं आहे. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही पासपोर्ट फिलअप करायचे. रिकन्फर्म पासपोर्ट करायचे मित्रांनो. रिकन्फर्म पासपोर्ट बघा, रिकन्फर्म पासपोर्ट केल्यानंतर तुम्ही शो पासपोर्ट. आता तुम्ही जे टाईप फिलअप केलंय तो पासपोर्ट तुम्ही बघू शकता इथे टॅप करून, नाहीतर नेक्स्ट करायचंय मित्रांनो. आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला बघा पुढचं डेस्कटॉप काय दिसणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता काय करायचं, गेट अ व्हेरिफिकेशन कोड सेंड टू युअर फोन. आता तुम्हाला इथे काय करायचं, तुमचं मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे. मोबाईल नंबर बघा, हे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, डायरेक्ट नेक्स्ट करून द्यायचं आहे. आता नेक्स्ट केल्यानंतर हे बघा, नेक्स्ट केल्यानंतर तुमचं मोबाईल नंबर तुम्ही फिलअप केलं होतं त्या मोबाईलवरती एक कोड जाणार आहे तुमचं त्यांच्या मोबाईलवरती. तो कोड काय करायचं मित्रांनो, एंटर द कोड. तिथे कोड बघायचे टेक्स्ट मेसेजमध्ये आणि ते कोड फिलअप करून द्यायचं मित्रांनो. फिलअप केल्यानंतर तुमची जीमेल आय डी क्रिएट होऊन जाणार आहे मित्रांनो. नंतर तुम्हाला पुढची आय एग्री स्किप करायचं, नंतर आय एग्री करायचं, नंतर तुमची जीमेल आय डी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी लॉग इन होऊन जाणार आहे मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.